राजापूर शहरात आज सकाळपासूनच पाण्याने जोरदार संचार सुरू केलाय। बघता बघता बाजारपेठेमध्ये पाण्याने शिरकाव केलाय। राजापूर जवाहर चौक, खडपेवाडी परिसर, मासळी मार्केट परिसर आणि वरचीपेठ परिसर तसेच समर्थनगर आणि कोंडेतळ ब्रिज या ठिकाणी पाणी आलेलं आहे। सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना सूचना देऊन त्यांचं सामान दुकानातून हलविण्यात आलेलं आहे। कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही। शिवाय स्थानिक रहिवासी दुकानदारांचं कोणतेही नुकसान झालेलं नाहीये। नगर परिषद सर्व यंत्रणा आता कार्यरत आहेत। आपत्कालीन बोटही सज्ज आहेत। व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। स्पीकरवरून सावध राहण्याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचं दर 10 मिनिटांनी नियंत्रण कक्षातून सूचित करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे सायरनही वाजविण्यात येत आहेत। राजापूर शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की अर्जुना धरण 100% भरले असून तसेच हवामान खात्याच्या सूचनेनुसार पुढील काही तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली जात आहे। तसेच राजापूर शहरात पुराचे पाणी वाढल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे। काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास राजापूर नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन कक्ष क्रमांक 9309 59 79 19 9309 59 79 19 या क्रमांकाशी संपर्क साधा। धन्यवाद। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून सतत पावसाची मुसळधार पाऊस पडत आहे आणि आज राजापुरातली अर्जुना नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की बाजारपेठेमध्ये संपूर्णपणे पाणी भरलेलं आहे। बाजारपेठेतील दुकाने बंद केलेली आहेत आणि ज्या बाजारपेठेतील दुकानातील सामान लोकांनी सकाळच्या वेळेला आपल्या सुरक्षित स्थळी हलवलेले आहेत। तसेच नगर परिषदेची बोट असेल किंवा जे असतील ते लोक सुरक्षेसाठी लोकांच्या सतर्कतेसाठी आलेली आपण पाहू शकता। तसंच ते पाणी वाढत असल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तसंच पावसाची धार ही सतत चालू आहे, त्यामुळे लोकांना एक प्रकारे भीतीच वाटायला लागली आहे की यापुढे पाऊस मोठ्या प्रमाणात लागला तर पुढे काय होणार आहे। समीर खलसे, राजापूर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।